गुरुभ्यो नमः. श्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य सद्गुरूंना वंदन करून आजच्या या अभ्यास वर्गासाठी सुरुवात करूयात. आजचा विषय आहे कलियुग. आपल्याला जे सद्गुरूंनी मार्गदर्शन केलेलं आहे कली व कलियुग, त्यात गुरु आणि पुष्प 8 मध्ये पहिला चॅप्टर आणि अमृत कलशचं पूर्ण 8वं पुष्प ह्याच्यात सद्गुरूंनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. कली व कलियुग हे जे गुरुवाणीतलं जे मार्गदर्शन आहे ते आधी मी वाचून दाखवणार आहे सद्गुरूंचं, आणि मग नंतर अमृत कलशच्या निगडीत सगळं वाचून दाखवणार आहे. सद्गुरू म्हणतात, एकूण 4 युगे आहेत, त्यापैकी सत्य, त्रेता व द्वापार युगे होऊन गेलेली आहेत व आता शेवटचे कलियुग चालू आहे. कली रंगाने काळा आहे, तो लिंग व जिव्हा यावर ताबा घेतो व स्वैर वागायला लावतो. कलीचे मुख्य गुण म्हणजे सर्व ठिकाणी गोंधळ माजवणे, जे व्यवस्थित चालले असेल त्याचा नाश करणे, कोणालाही सुखाने जगू न देणे, सर्व ठिकाणी भांडण तंटे लावणे व अस्थिरता निर्माण करणे. ज्या घरात शांत वातावरण नाही तेथे कलीचा प्रवेश झाला आहे असे समजावे. कलियुगात लोकांच्या मनोवृत्तीत फरक पडत आहे, म्हणून त्यांच्या वागण्यातही फरक पडत आहे. भ्रष्टाचाराने पैसे खाणारे लखपती झाले आहेत, अशांच्या घरी गुंतागुंत वाढते. घरात नीतिमत्तेमध्ये फरक पडलेला आहे, त्यामुळे समाधान राहत नाही, अस्वस्थपणा, आजार वाढतो. कलियुगाचा प्रभाव ओळखणे फार सोपे आहे. भावाभावात प्रेम राहत नाही, वाद कायम असतो. एक भाऊ श्रद्धावान असतो तर दुसरा श्रद्धावान नसतो. आई मुलाचे पटत नाही, काही घरात सासूचे व सुनेचे पटत नाही, वडील व मुलाचे पटत नाही, म्हणून ते विभक्त होतात. पुरुषाची देवावर श्रद्धा असते तर पत्नीची श्रद्धा नसते. अशा ठिकाणी फार बिकट प्रसंग येतात. घरी एकदा भांडणाला सुरुवात झाली की उणे-दोणे बोलले जाते, त्यातून वैमनस्याला सुरुवात होते. जर दोन्ही व्यक्ती समजूतदार असतील तर हे भांडण मिटून जाते. जर तशा नसतील तर हा तिढा वाढत जातो. पैसा, इस्टेट यासाठी मुलांची घरात सुंदोपसुंदी चालू होते. काही लोकांच्या कल्पना आहेत की पैशांवरून नेहमी भांडणे होतात, पण तसे नाही. श्रीमंत घराणी व राजघराण्यात पैसा व इस्टेटी कमी आहेत का? परंतु तेथेही शांतता नाही. काही घरांमध्ये नवरा बायकोचे पटत नाही. घरामध्ये बाहेरच्या 2 सुना आल्या की भांड्याला भांडे लागते व आवाज होऊन भांडणाला सुरुवात होते. घरात येणाऱ्या सुना ह्या इतर कुटुंबातून आलेल्या असतात, त्यांचे संस्कार जरा निराळे असतात, म्हणून त्या कुटुंबाशी लवकर एकरूप होत नाहीत. काही ठिकाणी बहिणी बहिणींमध्ये वाद असतो. पूर्वी घराघरामध्ये धार्मिक वातावरण होते. लोक पूजा अर्चा, ध्यानधारणा करीत असत. आता सुशिक्षितपणाच्या नावाखाली ते कमी झाले आहे. समाजात शिक्षणामुळे अतिसुशिक्षितपणा आला आहे. कलियुगाचा काळ असल्यामुळे हल्ली प्रत्येकाला कसल्या न कसल्या गोष्टीचा अभिमान वाटत असतोच. काहींना पैशाचा, काहींना शिक्षणाचा, तर काहींना त्यांना ऑफिसमध्ये मिळालेल्या अधिकाराचा अभिमान असतो. त्यामुळे ही माणसे दुसऱ्याचे ऐकून घेत नाहीत. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे दाखविण्याची त्यांची वृत्ती वाढत आहे. प्रपंचातून मनुष्याला आनंदही मिळेनासा झाला आहे. सात्विकपणा, राग सहन करण्याची शक्ती राहिली नाही. तमोगुणी आहाराचे प्रमाणही बरेच वाढले आहे. इतके दिवस कली बाहेरून प्रभाव पाडत होता, आता तो मनुष्यापोटी जन्माला येऊ लागला आहे. म्हणून स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला फार जपावे लागते. अशा वेळेला जर दुर्लक्ष केले व कलीने गर्भाशयात प्रवेश केला तर विचित्र मूल जन्माला येते. म्हणून स्त्री गरोदर असताना ईश्वर दर्शन घ्यावे व ईश्वर चिंतन करावे, म्हणजे कली लांब राहतो. त्याचप्रमाणे देवदर्शन करणे, देववाणी ऐकणे, सत्पुरुषांचे दर्शन घेणे, धार्मिक पुस्तकांचे वाचन करणे ही सर्व चांगली लक्षणे आहेत. ही सर्व चांगली लक्षणे सोडून इतर लक्षणे वाईट आहेत असे समजावे. कलीने गर्भात प्रवेश केला आहे किंवा नाही हे कसे ओळखावे? तर गरोदर स्त्रियांना जे खाऊ नये ते खाण्याची इच्छा होणे,
विचित्र वागणे ही सर्व वाईट लक्षणे आहेत. ह्या उलट बेताचा सात्विक आहार घेणे, अन्नावरची वासना कमी होणे हे उत्तम. व्यभिचार प्रत्यक्ष केलाच पाहिजे असे नसून केवळ मनाने व्यभिचार केला तरी कली शरीरात प्रवेश करतो. इंद्रिये आणि जिव्हा ह्यावर ज्यांचे नियंत्रण आहे अशा लोकांच्या शरीरात कली प्रवेश करीत नाही. तुम्ही सर्व प्रापंचिक लोक आहात, कधीही व्यभिचार नको, नाहीतर कली शरीरात प्रवेश करतो आणि इतका हैराण करतो की संपूर्ण रीतीने अधोगतीच होते. मतिमंद किंवा अधूमूल जन्माला येणे हा सर्व कली प्रवेशाचा पुरावा आहे. कित्येक लोकांना सवय असते की बोलण्याच्या ओघामध्ये ते देवाचे दर्शनाला किती वेळा जातात, तेथे काय करतात ह्याची जाहिरातबाजी करतात. असे करू नका. कलियुगाचा प्रभाव असा आहे की जर कोणी चांगल्या सरळ मार्गाने जात असेल तर त्याला चालू द्यायचे नाही, त्यामध्ये व्यत्यय आणायचा. हे साधारणपणे पाहायला सापडते. जर तुम्ही चांगले आचरत असाल तर ते आचरू द्यायचे नाही. देवाचे नामस्मरण करीत असाल तर ते आत्ताच कशाला करता, निवृत्तीनंतर करता येईल. त्यासाठी आत्ताच तरुणपणाचा वेळ कशाला घालविता, असे एक ना अनेक प्रश्न विचारून चांगल्या मार्गावरून विचलित करण्याचा प्रयत्न होतो. तसे काही लोक आडवे येतात व तुम्हाला हमखास भेटतात. हे लोक म्हणतात ते काही अंशी खरे असावे असे जेव्हा तुम्ही मानायला लागता तेव्हा तुमच्यात असलेल्या चांगल्या श्रद्धेला तडा जायला सुरुवात होते. तुम्हाला चांगल्या मार्गावरून बाजूला काढल्यावर ते लोक तुम्हाला भेटणारही नाहीत. ज्या बोलण्यातून दुही उत्पन्न होते ते विचार चांगले नाहीत. आपण वाणीने चांगले बोलावे, वाईट किंवा अभद्र बोलू नये. अभद्र बोललात तर वाणीद्वारा कली शरीरात प्रवेश करतो. किरकोळ कारणाने लोक का भडकतात, समाज संतप्तो का होतो? कारण ह्या दुष्ट शक्तीला थोपवून धरायला चांगली शक्ती कमी पडते. ह्या दुष्ट शक्तीचा आपल्यावर प्रभाव पडू नये म्हणून तुम्ही नेहमी ईश्वर चिंतन करा. त्या वाईट शक्तीचा माणसावर प्रभाव पडला की माणसाला फार पटकन राग येतो. तो अदवा तदवा बोलायला लागतो, शिव्यांची लाखोली वाहतो. शेवटी मारामारीपर्यंत वेळ येते. हातात लाठ्या काठ्या घेतल्या जातात. ह्या शक्ती व्यक्तिरूपाने येत नाहीत, परंतु वायुरूपाने शरीरात प्रवेश करतात व नंतर भयंकर चित्र पाहायला मिळते. हे दुष्टचक्र भारतावरच आहे असे नाही, तर सर्व जगावर त्याचा परिणाम होत आहे. ह्याचे परिणाम निसर्गावर सुद्धा होतात. समुद्राची उंची वाढणे, युद्धभावना वाढणे, आगी लागणे, भूकंप होणे, महापूर येणे हे सर्व कलीचीच रूपे आहेत. मोटार गाड्यांचे अपघात, रेल्वे अपघात, विमान अपघात इत्यादी ह्यामुळेच होतात. हल्ली पाऊस वेळेवर पडत नाही, कारण जंगले कमी झाली आहेत. सृष्टीचे नियंत्रण न राहिल्यामुळे असे घडत आहे. पिकांची हानी होत आहे, दुष्काळ पडत आहेत, आपापसात लढाया मारामाऱ्या चालू आहेत. हे सर्व कलियुगाचा प्रभाव प्रचंड झाल्याने घडत आहे. याचा अर्थ विनाशकाळ जवळ येऊ लागला आहे. भगवंताने वचन दिले होते की जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल, विनाशाची वेळ जवळ येईल, तेव्हा मीच जन्म घेईन व धर्माचे रक्षण करीन. आम्ही गुरुस्वरूपात तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहोत. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ या व्यक्तींचा फार छळ झाला आहे. ईश्वरी कार्य करणाऱ्या व इतर चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा छळ होतच असतो. थोर माणसे जन्माला येऊ नयेत असे कलियुगाला वाटते. सामान्य माणसांच्या शरीरात कली प्रवेश करून ह्या लोकांना विरोध करीत असतो. विरोध करण्याचे मूळ कारण असे की कलीचा प्रभाव म्हणजेच स्वैर वागणे, नीती नियम न पाळणे. जर थोर माणसे जन्माला आली तर ती नीती नियम पाळण्याचे शिकवतील, स्वैर वागू देणार नाहीत. त्यांच्या शिकवणुकीमुळे सामान्य माणसांच्या मनावर बंधने पडतात. म्हणून या कलियुगामध्ये थोर माणसे जन्माला आली की समाज खवळून उठतो. ते विचारतात की आमच्यापेक्षा हे मोठे कसे? त्यांचे मोठेपण सामान्यांना सहन होत नाही. म्हणून अप्रिय बोलणे, वाईट वागणूक देणे असे प्रकार घडतात. पण असल्या लोकांचा नाश होण्याला काहीतरी कारण घडावे लागते. म्हणून ते ह्या थोर पुरुषांच्या वाटेला जातात.
ही कलीने ग्रस्त झालेली माणसे असे म्हणत असतात की संत मंडळी सुद्धा काय श्वासोच्छ्वास घेणारी माणसेच आहेत. हे संत गुरु झाले म्हणून यांना साष्टांग नमस्कार करायचा, त्यांच्या कशाला पाया पडायचे, असा विरुद्ध प्रचार करणारी माणसे कलियुगामध्ये सारखी निर्माण होत असतात. ईश्वर कृपेने तुम्हाला मनुष्य जन्म मिळणे, त्यातल्या त्यात चांगल्या कुळात जन्म मिळणे, दुसरे म्हणजे ईश्वराच्या दर्शनाची इच्छा होणे म्हणजेच मुमुक्षत्व येणे, व तिसरे म्हणजे सत्पुरुषांचा सहवास मिळणे, चांगल्या गुरूंची भेट होणे, या तीनही गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. प्रत्येकाने ईश्वरी अधिष्ठान हे मानलेच पाहिजे, नाहीतर मनुष्य जीवनात किती प्रगती साधू शकेल? काहीच नाही. काही पंथांमध्ये ईश्वराचे अस्तित्व मान्य करीत नाहीत, तर काही पंथांचे म्हणणे असे की पूर्वी होऊन गेलेल्या सत्ययुगात, द्वापारयुगात, त्रेतायुगातच मनुष्याला ईश्वरत्व प्राप्त होत होते व आता या कलियुगात कोणालाही ईश्वरत्व प्राप्त होणार नाही. ही त्यांची भावनाच चुकीची आहे. कलियुगाची योजना चारही युगांचे रूप पाहण्यासाठी आहे. सात्विकपणा व तामसीपणा एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. म्हणून जाणता अजाणता कधीही देवावर टीका करू नका, देवाबद्दल अपशब्द बोलू नका. तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द व केलेल्या प्रत्येक कृत्याची अप्रत्यक्षरित्या नोंद होत असते हे विसरू नका. तुम्ही सात्विक गुणाने जगा, तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. तुम्ही कोणाचेही वाईट करू नका. तुम्ही स्वतः कोणालाही त्रास देऊ नका, कोणामार्फतही देऊ नका. घरातील पुरुषाने सहसा शांत राहावे. कोणत्याही प्रकारे वाद उत्पन्न होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा. सुगंधी उदबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे. घरामध्ये ईश्वरोपासना करावी. धार्मिक वातावरण ठेवावे. लहानपणापासूनच मुलामुलींवर चांगले संस्कार करावेत. तुम्ही सर्वांनी तुमची अध्यात्म वृत्ती, नामस्मरण, चिंतन वृत्ती जागृत ठेवा. सतत सावध राहा. घरातील सर्वांना त्यात सामावून घ्या, म्हणजे कलीला घरात प्रवेश मिळणार नाही. श्री गुरुदेव दत्त. हे गुरु आणि पुष्प 8 मधलं पहिलं मार्गदर्शन सद्गुरूंचं होतं. आता अमृत कलश पुष्प 8 मध्ये सद्गुरूंनी सविस्तर कलियुगावरती मार्गदर्शन केलेलं आहे. त्यात सांगताना सद्गुरूंनी कलीचे जे रूप सांगितलेलं आहे ते किती विभत्स आहे ते सद्गुरूंनी जे सांगितलेले ते इथे उद्धृत करतो. कलीचा चेहरा घोड्यासारखा, दात काळे, नग्न शरीर, केस वाढलेले, जिव्हा बाहेर असून तोंडात शिव्या आहेत, चेहऱ्यावर लज्जा व आसुरी आनंदाचे भाव आहेत. त्याची त्वचा झाडाच्या सालीसारखी खरखरीत आहे. त्याने लिंग हातात धरलेले आहे. त्याची मुद्रा नर्तकाची आहे. निद्रा हा कलीचा प्राण आहे. असे एकंदर कलीचे बिभत्स रूप आहे. या कलियुगात भगवंताचा अवतार होण्याआधी सामाजिक, नैतिक, राजकीय, मानसिक, शारीरिक व आर्थिक अशा एकूण सर्वच अंगांनी समाजाची स्थिती अतिशय विकलांग होईल व त्याचे वर्णन म्हणजेच कलियुग असे असेल. आता हे सांगताना कलियुग हा जो विषय आहे हा कालमापनाचा सुद्धा थोडा विषय आहे. कारण जी 4 युग सांगितलेली आहेत त्यात कलियुगाचा प्रारंभ कसा झाला सद्गुरूंनी सांगितलं की जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं आणि नंतर भगवान श्रीकृष्णांनी आपला अवतार समाप्त केला, त्यावेळेला अर्जुनाचं गांडीव धनुष्य ते त्यातलं बल निघून गेलं. अर्जुनाचं पण वीर्य, बल सगळं समाप्त झालं आणि हे अर्जुनाच्या लक्षात आलं की भगवंतांनी अवतार संपवल्यामुळे हे आपलं सगळी अशी अवस्था झालेली आहे. त्याला त्याचा खूप विषाद वाटला आणि त्यांनी व्यासमुनींकडे हा खेद व्यक्त केला. तेव्हा व्यासमुनींनी त्यांना सांगितलं की तुम्ही राज्याचा त्याग करून महाप्रस्थानाकडे जा, हिमालयात जा तुम्ही तपश्चर्या करण्याकरता. म्हणून ह्या 5ही पांडवांनी राज्याचा त्याग करून परीक्षिताला राज्य देऊन हे महाप्रस्थानाकडे गेले आणि ह्या परीक्षित राजाच्या काळातच कलियुगाची सुरुवात झाली. सद्गुरूंनी सांगताना असं सांगितलं की सत्य, दया,
क्षमाशीलता म्हणजे दया म्हणजे क्षमाशीलता, दान, ह्या 4 पायांवरती धर्माचं त्यावेळेला अधिष्ठान होतं. त्यातले सत्य सोडून बाकीचे 3 पाय कलीने मोडून टाकले. पण परीक्षित राजाच्या काळातच हे या धर्माला परीक्षित राजाने पुन्हा 4 पायांवर उभं केलं. आता सद्गुरूंनी मार्गदर्शन करताना असं मार्गदर्शन केलेलं आहे की एक निमिष इथपासून काळाची म्हणजे मोजदाद होते काळाची, किंवा काळ मोजण्याचं परिमाण जे आहे एक निमिषापासून होतं. निमिष म्हणजे एक पापणी उघडझाप करण्याला लागतो तेवढा वेळ, एक निमिष म्हणजे तेवढा वेळ असतो. अशा 15 निमिषांची एक काष्ठा होते, 30 काष्ठांची एक कला होते, 30 कलांचा एक मुहूर्त होतो, 30 मुहूर्तांचा एक दिवस आणि रात्र होते, 15 दिवसांचा एक पंधरवडा होतो, 2 पक्ष म्हणजे शुक्ल आणि कृष्ण पक्ष ज्याच्यात 15-15 दिवस असतो त्याचा एक महिना होतो, 2 महिन्यांचा एक ऋतू होतो, 3 ऋतूंचे एक अयन होते आणि 2 अयनांचे एक सौर वर्ष होते आणि अशा भरपूर वर्षांची मोजदाद म्हणजे युग होतं. आता कलीला जेव्हा ब्रह्मदेवानी या पृथ्वीवरती पाठवलं तेव्हा ही लक्षात घेण्यासारखी बाब इथे आहे की कली हा आत्ताच्या युगाचा राजा आहे, त्यामुळे शासन त्याचं आहे, त्यामुळे त्याचा जो स्वभाव असेल, त्याला जे करायचं असेल त्याचप्रमाणे या पृथ्वीवरती उलाढाल होणार. आणि इथे पाठवताना कलियुगाने ब्रह्मदेवाला असं विचारलं की मला भारतखंडात जायला भीती वाटते, कारण तिथे खूप पुण्यात्मे आहेत. तर तेव्हा ब्रह्मदेवानी त्याला सांगितलं की तुला मी एकट्याला पाठवणार नाही, तर तुझ्याबरोबर काळ आणि मळ असे दोघांनाही मी तुझ्याबरोबर पाठवत आहे की ज्यांच्या योगे तू तुझं कार्य कर. आणि सद्गुरूंनी सांगितलं आहे की कलीचा स्वभाव काय, तर प्रचंड गोंधळ माजवणे, जे सुरळीतपणे चालले असेल त्याला चालू न देणे, जर कोणी धर्माची भावना बाळगत असेल तर त्याच्या शरीरात प्रवेश करून त्याला त्याच्यापासून परावृत्त करणे, हे असे सगळे कार्यक्रम कलीमुळे घडत असतात. तर जेव्हा कलीने त्याला हे कळलं की आपल्याबरोबर काळ आणि मळ येतोय, तर ह्यांच्या साह्यतेनेच त्यांनी सगळ्यांचा पाय ओढायला सुरुवात केली. आता काळ म्हणजे काय, तर त्याला ही मर्यादा घालून दिलेली आहे ब्रह्मदेवानी की तू काळाच्या मर्यादेत हे सगळं कार्य कर. आणि म्हणूनच कलीचा स्वभाव सांगताना सद्गुरूंनी सांगितलंय की तो एका ठिकाणी कुठेही स्थिर राहत नाही, सतत सगळीकडे फिरत गोंधळ माजवत असतो. तसंच मळ म्हणजे काय, तर मलिनता, विचारांची अशुद्धता किंवा प्रदूषण कुठल्याही परिस्थितीतलं, अशा प्रकारे कली सर्वत्र शिरत असतो. तर ह्या कलीला इतकं हे कशासाठी आलं, तर एक वाक्य मगाच्या मार्गदर्शनात सद्गुरूंनी सांगितलं होतं की कलीची योजना ही 4 युगांची रूप बघण्याकरता आहे. म्हणजे निमिषापासून सुरुवात होऊन ते युगांपर्यंत कलीचा विस्तार आहे. आणि गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ईश्वर कधी अवतार घेतो, तर कार्यकारण असेल तर तो लगेच प्रकट होतो. तर मग आता इथे कारण काय होईल, तर धर्माची पायमल्ली व्हायला लागली, सज्जनांना त्रास व्हायला लागला, मान सन्मानाने त्यांना सज्जन लोकांना जगणं कठीण झालं, तर भगवंत अवतार घेतो. आणि ते कशामुळे घडतं, तर ते ह्या कलियुगामुळे घडतं. आता तुम्ही बघा की जर का एवढ्या निमिषात सुद्धा जर का कली पसरलेला असेल, तर संगत किती महत्वाची ठरते अशा वेळेला. कारण आपण प्रत्येक गोष्ट आपली, प्रत्येक क्षण आपला हा काळाशी जोडलेला असतो आणि त्या काळातच आत्ता कलियुग आहे. म्हणजे काळाबरोबरच त्याला पाठवलेला आहे, काळ हा त्यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे ना म्हणता सुद्धा आपली संगत त्याच्याशी आहेच. म्हणून प्रत्येक क्षणी या मार्गदर्शनात सुद्धा अमृत कलश मधल्या सद्गुरूंनी हेच सांगितलेलं आहे की तुम्ही उपासना करत राहा, सतत उपासना करत राहा, ईश्वर चिंतन करत राहा, म्हणजे कली तुम्हाला त्रास देणार नाही. नाहीतर हे असं आहे की एखाद्या घाणेरड्या वस्तीत राहणं, तर तिथे रोगराई पकडायला वगैरे कितीसा वेळ लागणार, पण त्यात जर का आपण स्वच्छ राहिलो तर आपल्यापासून ती रोगराई दूर राहू शकते. आणि सद्गुरूंनी सांगताना हे मार्गदर्शन केलेलं आहे की साधारण सामान्य सज्जन माणसं जी असतात यांच्या शरीरात प्रवेश करतो कली, आणि हे त्या पुण्यात्म्यांना हे कळत सुद्धा नाही कधी प्रवेश केला तो, आणि त्यांची कामवासना वाढवतो आणि मग अपराध घडतात. आणि अपराध घडल्यावरती शासन हे आलंच.
अशा रीतीने सगळीकडे तो पुण्यात्मांना खाली खेचायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याची गोष्ट सांगताना गुरुदेवांनी असं सांगितलं होतं की परीक्षित राजाला कलीने विचारलं की मी कुठे राहू, मला थोडीशी जागा दे तुझ्या राज्यात राहिला. तेव्हा परीक्षितांनी त्याला सांगितलं की जिथे असत्य, मद, आसक्ती, अधर्माचरण असेल तिथे तू जाऊन राहा. तर तेव्हा तो त्याला म्हणाला की तिथे तर माझा सज्जनांशी संपर्कच येणार नाही, मग मी माझं कार्य कसं करू शकेन. तेव्हा परीक्षितांनी त्याला सांगितलं की तू सुवर्णात जाऊन राहा. आता बघा, सज्जन माणसं सुद्धा सुवर्ण धारण करतात, त्याचा संचय करतात, हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर अनवधानाने का होईना आपला संपर्क त्या कलीशी येतोच. म्हणजे परिस्थिती अशी गंभीर आहे की काळ जो आपल्याशी जोडलेला आहे, आपण प्रत्येक क्षणी जो श्वास घेत असतो तो काळ पुढे सरकत असतो, त्या काळात कली पसरलेला आहेच. शिवाय वैद्यकीय दृष्ट्या म्हणा किंवा अलंकार दृष्ट्या म्हणा, आपण जे सुवर्ण धारण करतो त्यातही कली आहे. आणि ह्याची परिसीमा अशी झाली की परीक्षितांनी त्याला सांगितलं खरं की तू सुवर्णात जाऊन राहा, पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की त्याच्या डोक्यावर पण सोन्याचाच मुकुट होता, त्यामुळे तिथेही तो राहिला कली येऊन. आणि मग ती जी घसरण सुरू झाली ती आज तागायत आपण बघतोच आहेत काय आहे ते. तर त्याच्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला सतत सांगितलेलं आहे, सतत सावध राहायला सांगितलेलं आहे. मगाशच्या मार्गदर्शनात आलं की तुम्ही सगळे सतत सावध राहा. आणि म्हणून गुरुदेवांनी आपल्याला सांगताना असं सांगितलंय की ब्रह्मदेवांनी एक वरदान मात्र ह्या कलियुगात माणसाला दिलेलं आहे. त्यांनी कलीला सांगितलेलं आहे की जो पुरुष गुरुसेवा करतो किंवा जी स्त्री तुळशीपाशी रोज दिवा लावते त्यांच्या वाटेला तू फिरकू नकोस, कारण तुझा तिथे मागमूस तुझा मिटून जाईल. आणि म्हणून कली अशा लोकांना त्रास देत नाही. आणि हे सद्गुरूंचे आपल्यावर किती उपकार आहेत की आपल्या सगळ्यांना जे जे भक्त आले त्यांना गुरुदेवांनी एक उपासना सांगितलेली आहे की रोज स्नान झाल्यानंतर सकाळी अवतरणिका वाचायची. आणि त्या अवतरणिकेत असा गुरुदेवांनी आशीर्वाद दिलेला आहे की गुरुसेवा म्हणून ही अवतरणिका तुम्ही रोज वाचत जा. म्हणजे किती दूरदृष्टीचा हा विचार केलेला आहे की सध्याचं हे कलियुग आहे आणि गुरुसेवेचे जे प्रकल्प असतात आपण जे हाती घेतो त्याच्यात अखंडत्व राहणं शक्य नसतं मनुष्याला, किंवा या सामान्य जनांना शक्य नसतो. पण सद्गुरूंच्या आशीर्वादाने ती शक्ती पाठीशी उभी राहते आणि अवतरणिका वाचन इतकी सोपी गुरुसेवेची रोज संधी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे का होईना की तो कली आपल्यापासून दूर राहू शकेल. कारण कलीचं पुढचं रूप इतकं भयंकर सांगितलेलं आहे की सद्गुरूंनी एका ठिकाणी हे सांगितलेलं आहे मार्गदर्शन करताना की कलीचा जेव्हा शेवट येईल त्यावेळेला अशा घटना घडायला लागतील की समलिंगी विवाह व्हायला लागतील, अनैसर्गिकरित्या सगळ्या गोष्टी करायची लोकांना आवड राहील, लोकांची आयुर्मर्यादा जेमतेम 25 वर्षाची असेल. आता इतकं हे आणि हे याची सुरुवात झालेली आपण बघतोच आहे. राजे जे येतील ते सुद्धा शक्तिशाली जे असतील तेच राज्य करतील आणि तो गेला की दुसरा त्याच्या जागेवरती आरूढ व्हायला बघेल. ही सगळी चढाओढ चालू झालेलीच आहे. त्यामुळे असं काही नाही की आपण हे बघत नाही आहोत, हे सगळं आपण आपल्या डोळ्यांनी आत्ताच बघतोय. तर मग ती उपासना जी सद्गुरूंनी दिलेली आहे ती करायला लागल्यावर आपल्याला ह्याच्यातून बचाव निश्चित आपला होऊ शकेल. कारण सद्गुरूंनी हेही सांगितलेलं आहे की काही लोक जी ह्याप्रमाणे वागतात, नीती नियमांना धरून सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागतात, ते कलीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत असतात ही लोक. आणि ही भगवंताला प्रार्थना करतात आणि त्या प्रार्थनेतूनच तो अवतार धारण करण्याची शक्यता असते. त्यामुळे हे कार्य अखंडपणे करत राहण्याची संधी एक आपल्याला लाभलेली आहे. ती सगळी त्या संधीचं आपण सोनं करून घेतलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. तसंच एवढं जरी बिभत्स रूप कलीचं सांगितलं असेल तरी एक ज्याला म्हणतो आपण की एक सेफ झोन दिलेला असतो, तसं सद्गुरूंनी काय सांगितलेलं आहे की कलियुगाचं वैशिष्ट्य एक आहे की जोपर्यंत तुमच्या हातून वाईट कृती घडत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं पुण्यक्षय होत नाही किंवा तुमचं पापाची वृद्धी होत नाही, हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. पण तुम्ही जर का एखादी पुण्यकारक किंवा चांगली गोष्ट, धार्मिक गोष्ट करायचं मनात जरी आणलं तरी तुमच्या पुण्याच्या संचयात वाढ होते. तर हा एक
वरदहस्त पण आपल्याला सद्गुरूंनी दिलेला आहे. त्याचबरोबर गुरुदेवांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे की स्त्रियांनी तुळशीपाशी दिवा लावावा, किंबहुना सगळ्यांनाच हे सांगितलेलं आहे की अग्नीची पूजा आपण केली पाहिजे, तेजाची पूजा आपण केली पाहिजे. आता याच्यात थोडंसं चिंतनासारखा भाग कसा आहे बघा, की ईश्वराचं सगुण रूप जर का बघायचं म्हटलं तर ते तेजात आहे असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही निरांजनाची ज्योत बघा किंवा कुठलाही अग्नी बघा, याची जी गती असते ही ऊर्ध्व गती असते. बाकी सगळ्या गोष्टी गुरुत्वाकर्षणाने खाली ओढल्या जातात, पण तेज ही एकच अशी गोष्ट आहे की जी सतत ऊर्ध्व गतीलाच जात असते. आणि त्याचा आधार घेऊन आपणही आपल्या आयुष्याला ऊर्ध्व गती द्यावी, ह्यासाठी या तेजाची उपासना करणे सत्पुरुषांनी सांगितलेलं आहे. आणि मग ती अगदी तुम्ही निरांजन तुपाचं, साजूक तुपाचा दिवा लावा किंवा एखादी उदबत्ती लावा किंवा तेजोमय संतांच्या चरणी तुम्ही राहा, ही सुद्धा तेजाची उपासना सद्गुरूंनी सांगितलेली आहे. म्हणजे या कलियुगातना किंवा कलीच्या चपेट्यातना बाहेर पडण्याकरता आपल्याला तसे उपायही सांगितलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला शक्ती पण पुरवलेली आहे. त्यामुळे सावध राहून सद्गुरूंना प्रार्थना करून आपण सगळे ह्या मार्गाने जाऊन, भक्ती मार्गाने जाऊन सद्गुरूंनी घालून दिलेल्या या कलियुगाच्या चपेट्यातना बाहेर पडावं, अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करावी. श्री गुरुदेव दत्त.